रूपी सासू मेली, कल्पना रूपी सासू मेली पाहिजे। ती जर जिवंत राहिली तर अनेक ती तुम्हाला काय देणार आहे, त्रास देणार आहे राजांनो। एक जुनं उदाहरण तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे। नेहमी सांगायचे बाबा एखाद्या जंगलामध्ये आपण चाललेलो आहे, अरण्यामध्ये निघालेलो आहे, अरण्यामध्ये जात असताना अचानक आपल्या जीवनामध्ये असा काही बदल होतो। काय, थकून भागून गेल्यानंतर त्या झाडाखाली विश्रांती घ्यावी लागते आणि मग विश्रांती घेतल्यानंतर थकून तो व्यक्ती म्हणते, हा जर इथे एखादा पाण्याचा तांब्या जर पाणी जर मिळालं तर बरं होईल। त्याच्या मनामधली ती कल्पना आहे ती जागी होते आणि अचानक ते झाड सुद्धा कल्पवृक्ष पाण्याचा तांब्या समोर यावा आणि ते पाणी प्यावं। पाणी पेल्यानंतर ती कल्पना तेवढ्यावर थांबत नाही। ती तेवढ्यावर थांबते का? नाही तेवढ्यावर थांबत। पाणी पेलं, आता जीवाला बरं वाटलं। परशुराम महाराज जीवाला बरं वाटलं का शरीराला बरं वाटलं पाणी पेल्यावर? काय म्हणायचं? पाणी जीवानी पेलं का पाणी शरीराने पेलं? पाणी शरीराने पेलं आणि म्हणतो काय, जीवाला बरं वाटव, जीवाला बरं वाटलं असं म्हणतो। पण तहान लागली या शरीराला, पण त्या जीवाला बरं वाटलं। पण पुन्हा मात्र तीच व्यक्ती इतका सकाळपासून थकलो भागलोय, जरा कदाचित एखादं थोडंसं जेवायला मिळालं तर परत दुसरी कल्पना सुचली। एवढी इच्छा पुन्हा त्या कल्पवृक्षाच्या झाडाने त्याची पूर्ण करावी। समोर ताट यावं, ताट आल्यानंतर पाहिलं आणि जिभल्या चाटायला लागला, पोट भरून खाल्लं। आबा आता तरी कल्पना थांबावी ना, आता तरी ती कल्पना थांबावी, ती तेवढ्यावर थांबली नाही ना। त्याच्या मनात विचार आलं, आल्या आल्या पाणी मागितलं मिळालं, आल्या आल्या जेवण मागितलं मिळालं, कदाचित तिथं भूतभीत तर आता एवढं दिल्यावर ते भूत थांबतं का? लगेच भूत पुढे तयार उभं राहिलं आणि बापरे हे भूत मला तर खाणार नाही ना, खाऊन टाकलं ना, काय बघतं माझ्याकडे। मग जसं त्या भूताने त्याच्या कल्पने रूपाने त्याला खाऊन टाकलं ना, तसा संसार काय करतोय आपल्याला। विंचू हातामध्ये चांगल्या भावनेने घ्या, वाईट भावनेने घ्या, तो चटकाच देणार। संसार किती जरी वर्ष करत बसला ना तो तुम्हाला दुःखच देणार राजानो। मग माऊलींनी तर म्हणावं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक। माऊलींनी संसार केला नाही, पण तिन्ही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी आनंद व्हावा म्हणून संसाराचा अर्थ त्यांनी सांगितला राजांनो। संसार तुम्हाला बाधा करणार नाही, पण कधी? देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी। तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। मग काय, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कुठंच होणार नाही राजांनो, एक लक्षात ठेवा। मग विस्तव जर चुकून पाय दिला तरी चटका देतो, जाणीवपूर्वक दिला तरी चटका देतो। साधूने विंचवाला हातावर घेतला तरी साधूलाही चटका देणार, सर्वसामान्य माणसाने घेतला तरी त्याला ठणका दिल्याशिवाय राहणार नाही। हे जीवन जर असेल ना तर आपण सुधारलं पाहिजे राजांनो। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जेवढा गेला काळ जीवनातला जाऊ दे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। जेवढा उरलेला काळ जीवनामध्ये तू चांगला घालायला पाहिजे राजांनो, आणि त्या देवाचं भजन कीर्तन केलं पाहिजे। आणि एकदा भजन स्मरण त्याचं जर तुम्ही केलं ना की मात्र तुम्हाला ती बाधा होत, मग कल्पनेची बाधा होणार नाही। कल्पनेची बाधा होऊ नये म्हणून रात्रंदिवस काय केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे राजांनो। हे भजन जर केलं ना तुम्हाला काळ सुद्धा काय करत नाही आणि जीवनामधल्या सगळ्या असणाऱ्या इच्छा तुमच्या तृप्त होतात आणि हे जीवन मुक्त होतं राजांनो, एक लक्षात ठेवा। म्हणून हा भक्ती मार्ग आहे आणि ही भक्ती जीवनामध्ये ज्याच्या घडली ना त्याचं जीवन सफल झालं समजायचं राजांनो। तुम्हाला बाकी
बरोबर काहीच बरोबर येणार नाही राजानो. सोन्याची लंका होती रावणाची, पण बरोबर गेली का? रावणाने सुद्धा इच्छा केली होती, रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? म्हणले ते स्वर्गाला शिडी लावेल. आली का लावता आबा? अरे स्वर्गाला शिडी लावता आली नाही. दुसरी प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध. जर सोन्याला सुगंध आला असता तर मी म्हणलं असतं अंगठीचा वास गुलाबासारखा येतोय. पण त्या इतक्या महान असणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या नाही. मग त्याचे जायला पाहिजे होते ना. मला म्हणायचे का? ते 33 कोटी देव त्याच्या बंदी शाळेत होते. त्यांना सगळ्यांना जर त्यांनी म्हणलं असतं हे सगळ्यांनी वरदान द्या मला, पण नाही ना राजांना. जसं मागतं तसं मिळत नाही राजांना, एक लक्षात ठेवा. म्हणून ठेविले अनंत तैसे जिरावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून एक दिवस हे सगळं जग आपल्याला सोडून जावं लागणार आहे. पण बाबांनो जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे राजांनो. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत नाही त्याचं जीवन शून्य आहे. परमार्थ ये माधन जोडी देवाचे चरण. परमार्थ जीवनामध्ये घडला पाहिजे राजांनो. कारण की तो परमार्थ जाताना तुमच्या बरोबर मेल्यानंतर सुद्धा तो परमार्थ साथ सोडत नाही राजांनो. म्हणून ह्या सगळ्या कल्पना, अहंकार आणि इच्छा आणि काम, क्रोध, विकाराला तिलांजली जर द्यायची असेल ना तर त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. नवे नवे अरे नाही तुम्हाला काही चांगलं करता आलं तर करू नका, नाही तुम्हाला चांगलं काही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी वाईट तरी तुम्ही कधी करू. तुम्हाला नाही करता आलं तर करू नका, पण माझ्या तुकाराम महाराजांना ज्याने त्रास दिला ना त्या बंबाजीला जाऊन विचारा. पोखा असणाऱ्या काठीच्या फोकानी मारावं राजानो, पाठण सुजावी. हात दुखले असतील म्हणून तुकाराम महाराजांनी जाऊन परत विचारावं का आज कीर्तनाला आले. जीवनामध्ये केवढा मोठा त्याग आहे राजानो. नाही करता आलं चांगले तर अजिबात करू नका, पण वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. जाता जाता तुम्हाला एखाद्याचं सुंदर नाव आहे प्रकाश, एखाद्याचं सुंदर नाव आहे राम, पण त्याला काय म्हणता तुम्ही? काय रे राम या बरं आहे का? राम म्हणून तुम्ही देवापर्यंत पोहोचाल राजांनो, पण त्याला त्याच्या शब्दाची आलयहवना करून तुम्हाला दुःखाला प्राप्त होण्यापेक्षा जीवन सुंदर जगा आणि चांगलं जीवन जगा आणि आपल्या जीवनामधला अहंकार सोडून द्या. तुम्ही देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. सासू मेल्यावर तुटेल असरा, 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 सासू मेल्यावर तुटेल असरा. सासू मेल्यावर तुटेल असरा, सासू